नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत फायनली आता कोर्टात केस चालू असते. महिपत तोंड उघडत नसल्याने अर्जुन त्याला धमकावतो आणि सांगतो की माझ्या हातात जे फोटो आहे ना ते मी आता जज साहेबांना दाखवतो, म्हणजे तुला बोलायची गरजच पडणार नाही. त्यावेळेला हा महिपत घाबरतो आणि अर्जुनला म्हणतो की 1 मिनिट, तू काही पुरावे दाखवण्याच्या आत माझ्याकडून सत्य जाणून घे. 20 वर्षांअगोदर जो अपघात घडला होता तो ह्या नागराज किल्लेदारनेच माझ्याकडून करवून घेतला होता, कारण त्याला त्याच्या भावाला, बहिणीला आणि त्याच्या मुलीला जीवे मारायचं होतं प्रॉपर्टीसाठी. आता एवढं मोठं सत्य कोर्टासमोर आल्यावरती नागराजची मात्र बोलतीच बंद होते. तो सांगतो की नागराजने मला अगोदर कॉल केला होता. कॉलवर तो मला म्हणाला की माझं कुटुंब त्याच्या पुतण्याच्या म्हणजेच अर्जुनच्या वाढदिवसाला जातंय. तिकडनं येताना गाडीमध्ये ते 3 जण असणार आहेत. त्याच वेळेला बाबूला हाताशी धरून बाबूलाच त्या ट्रकचा ड्रायव्हर बनवून आम्ही हा अपघात घडवला होता. त्यावेळेला गाडी बंद पडली आणि पुढे प्लॅनला उशीर झाला. पण झालं असं की हा अपघात घडूनही हे 3 जण जिवंत राहिले आणि त्यामुळेच हा नागराज मला धमकावत होता. आता भालेराव वकील हा लगेच नागराजच्या बाजूने उभा राहतो आणि त्याची बाजू घेत सांगतो की जज साहेब, हे खूपच आरोपीवर दबाव आणल्यासारखं होते, असं वाटत नाही का? सत्य वधवून घेण्यासाठी खूप बळजबरी केली जाते. महिपत शिकरे, तुम्हाला एवढं बोलण्याची गरज नाही आहे. नागराजने काहीही केलेलं नाही आहे. पण महिपत म्हणतो की ओ भालेराव वकील, तुम्ही शांत राहा. जो अपघात घडला आहे ना तो मी माझ्या डोळ्यांनी आणि त्याच्यामध्ये सामील होतो, त्यामुळे तुम्ही बोलूच नका. तर आता इकडे मात्र रविराज, प्रतिमा, सुमन यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण नागराज असं काहीतरी करू शकतो आणि आपल्याच घरात आरोपी असूनही आपल्याला तो दिसला नाही, याचं त्यांना खूप वाईट वाटत असतं. तर पुढे आता महिपत सांगतो की एवढंच नाही तर ह्याच माणसाने मला किडनॅप केलं होतं, मला धमकी दिली होती, मला डांबून ठेवण्यात आलं, मला मारझोड केली. याच माणसाने मला धमकी देत एका रूममध्ये बंद खोलीत खूप दिवस डांबून ठेवलं होतं. हे सुद्धा सत्य आता महिपत सांगतो आणि नागराज मात्र खूप रागाने महिपत शिकरेकडे बघत असतो. कारण सत्य समोर आले पण आता तो कोणता शब्दसुद्धा काढू शकत नाही आणि आता आपला पापाचा घडा भरलेला आहे. आता आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही, त्यामुळे आता त्याला मात्र गप्पच बसावं लागत आहे. पुढे आता त्याला एक एक गोष्टी आठवू लागतात. महिपत असं कोर्टात सांगतही असतो. मग आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की आता बोला जज साहेब. एवढं सगळं असूनही हा भालेराव वकील मला म्हणतो की तुझ्याकडे पुरावा नाही आहेत. हे पुरावे नाही आहेत का? आता विचार करा. तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती लवकरात लवकर जाहीर करा. म्हणूनच आता जज साहेब विचार करतात आणि अर्जुनच्या बाजूने ते निकाल लावतात आणि सांगतात की नागराज किल्लेदार यांना अजन्म कारावासाची शिक्षा होत आहे. असं म्हटल्यावर इकडे बाहेर वेगळाच आनंद होतो. पण ही प्रिया मात्र खूप घाबरते. ती म्हणते की आता नागराजसुद्धा जेलमध्ये चाललाय. माझं कोणी नाव घेतलं नाही हे नशीबच, पण पुढे काय? पुढे माझं नाव आलं तर? तर हा नागराज अजूनही याचा माज काही उतरलेला नाही आहे. तो पोलीस त्याला घेऊन जाते तरीसुद्धा अर्जुनला म्हणतो की काय रे अर्जुन, तुला काय मिळालं एवढं सगळं होऊन? अरे सत्य तर एक माझ्यासमोर आहे जे तुला माहितीच नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू निघ. पण हा नागराज म्हणतो की एक सत्य असं आहे की ते फक्त मला रंग बघण्यात मजा येणार आहे आणि तुझं घर उद्ध्वस्त होताना. तेव्हा आता पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.